थोडंसं जड हाताला वेळ लागेल काय ते लवकर होईल. हात सोडून देतो म्हणजे आपण बघून घ्या आपण आपण लगेच सुरू करू बरोबर. ह्याच्यावर जातो त्याच्यावरती इथे अडकतो का? बरं असं दुसऱ्या हाताने धरला की मग जातो. बरं दुःखत जातो. हा जॉईंट आहे. हां बरोबर ठीक आहे. जीभ दाखव भाऊ. काय झालं सुरुवातीपासून सांग. काय झालंय तुला? पॅरालिसिस. कधीपासून? सर 29 एप्रिल 2009. बरं काय करायची पूर्वी? पूर्वी मी सर्व्हिसला होते कोर्टात. आता खूपशी बरी झालीस तू. हां खूपशी बरी झालीस ना? हो. आता काय काय राहिलं सांग. आता हा हात जड पडतो. हा हात जड पडतो. इथे एवढा भाग जड पडलेला. बरं तो मला हलवताच येत नाही. आणि कानाच्या जवळपर्यंत इथपर्यंतच हात जातो. मला वेणी घालता येत नाही स्वतःची. पोळ्या करता येत नाही. स्वतः तरी मला करता आलं पाहिजे सगळं. आणि बसायचं काय? खाली बसता येत नाही. एकटीला सपोर्ट धरून बसावं लागतं. तर असं स्वतः बसता आलं पाहिजे. काय म्हणशील? आता मला त्रास होतो. पटकन जावरती आणि असं खाली करतो. जड ना होतं जड वाटतो. आता नाही वाटत. बघ आणि वर कर. दोन्ही हात धरून एकमेकांना खेच वरती खेच एकदम. श्वास घे आणि परवरती. डॅडी ठीक आहे वैसे? असं कर यामध्ये हेच हेच त्यावर आता त्यामध्ये हेच परत इकडे आता डोक्यावर ताप करून हां तर मागे गाडी घाल. सोडव पाहिजे मग चाल त्यातल्यासारखी कर. बाबाजींना बोलून त्याची घालते. नाश्त्यातला चांगला योग शिक्षक आहे बोलला त्याने. योग विद्यार्थ्यांचा मेन माणूस आहे मंडिक सरांच्या बरोबर. बघ मागे काय परत आता घे वेणीकडे घे. आता हात काढून टाक. तुझा डावा हात काढून टाक. आता ना असं जर का मागे कर मागे परत पुढे. हां परत हळू मागे जा मागे. बरं वाटतंय? हां आता असा वरती करा. थोडा जड आहे.
थोडासा जड कर ना मग वरती. एका जडचं कधी करता आणि वरतं. आता कानाला लावता नको हात नको बघ. इथे जड पडतो. कुठे इथे कुठे मला पोरं बाळा बोलायचे हे करायचे ना. हो मग खेळवायचे ना. केळवायचे ना. मग ठीक आहे आसन मांडी कर. हे हा पाय जड पडतो. खेच ना आतमध्ये. हे अडकत असेल नाही. सुखासन झालं पद्मासन झालं. आधी काय काय करता येतं. आधी वेणी घालता येत नव्हती. ती वेणी घातली गळंतीवरनं हात फिरवा आधी बिलकुल हात फिरवता येत नव्हते. आपण किती वर्षापासून म्हणजे हात असं भरता येत नव्हता. तो भरता यायला लागला. असा थोडा वरती आणि वेणी किती वर्षापासून घातली नव्हती. 1 वर्ष झालं वेणी घातली नव्हती. दुसऱ्यांकडनं घालून घेत होते. मग आज आज मी घातली. हो मी आता सोडली होती. पूर्ण घालणार आहे घरी. हो एवढी सोडली होती मी आणि मी घातली आता. बरं वाटलं. हो चांगलं झालं ना माझ्याकडे आधीच. हो मग आधीच का नाही काय झालेलं आधी काय झालं. हात पाय जड होता. आता एकदम हलका वाटतो. हलका वाटतंय. हो किती पुष्कळ हलका वाटतो. चालता यायला लागला आधी आधी जड आधी जड जड होतं आधी. लिहिता पण यायला लागलं. लिहून दाखवायचं. फोटो पण असतो. हे माझे गुरु आहेत डॉक्टर अंतोन जयसूर्या. श्रीलंकेला होते. सगळ्यात मोठे ॲक्युपंक्चर जगातले सगळ्यात मोठे. चायनीज लोक सुद्धा त्यांच्याकडे शिकायला यायचे. इतके मोठे. आता हे त्यामुळे आता इंटरनेटवर जर माझं नाव टाकलं ना माझे जवळपास पण कोण नाही. पहिली 3 पानं फक्त माझी येतात. ॲक्युपंक्चर ब्युटिफिकेशन टाका 3, 4, 5, 8 पानं अख्खा वर्षभर माझी. ते माहीतच नाही काय जे विद्या आपण ज्ञान देतो गुरुकडून जे मिळतं ते त्यांना काहीच माहीत नाही. त्यांना वाटतं की ते लिहून दिलं पाहिजे, पुस्तकात दिलं पाहिजे, दिसलं पाहिजे. सही कर. किती वर्षाने गेली. 1 वर्षाने. 1 वर्षाने सही केली. इथे बघ 1 वर्षाने सही केली. आता लिहिता येईल बाळा तुला. 3 दिवसानंतर मी तुला लिहायला याच्यापेक्षा चांगलं लिहिता येईल ना. एवढा मोठा अक्षर येत आहे आता. नाही चांगले तेवढं करू. आज म्हणजे महिन्यात 15 दिवसात महिन्यात ड्युटीवर जायचं आहे. त्या बोलीवरच हो मग तेच जायचंच आहे आता. जायचंच ना. आता मी एकटी घालते. अजून लिहिलं अजून पाय हात कसा वाटतंय. काय काय ट्रीटमेंट झाली. सरांनी काय काय केली. बरं वाटतंय. आता मोकळं झालंय सगळं.